नमस्कार कंचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मेथीचे 2 प्रकार असतात. एक आपण नेहमी जी खातो ती आणि ही एक छोट्या पानांची मेथी बाजारामध्ये मिळते. जर का तुम्हाला अशी मेथी मिळाली तर तुम्ही नक्की घरी घेऊन या आणि त्याची रेसिपी मी जशी दाखवते तशी करा. खूप छान असते आणि खूप ही आरोग्यदायीसुद्धा असते. ज्यांना डायबिटीज आहे किंवा काही खूपच चांगली असते. तर तुम्ही नक्की करून बघा. तर चला सुरुवात करूया. मेथी जी आहे बाजारामध्ये अशी छोट्या-छोट्या जुड्यांमध्ये मिळत असते. तर हिची मुळं जी असतात, ही अशी सफेदच असतात आणि त्याच्या काड्या ज्या असतात त्यासुद्धा सफेद असतात. तर आपल्याला कशी भाजी कापायची आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशी छोटी मेथीची पानं असतात. तर चला सुरुवात करते. आपण ही छोटी जुडी जी आहे, ती आपण ही मुळं जी आहेत, ही कापून घ्यायची आहेत. पहिल्यांदा आपण ही जुडी खोलून घेऊया. आता एक-एक मेथी जर का साफ करायला गेलं तर खूप वेळ लागेल. मग कोणत्या पद्धतीने साफ करायची मी तुम्हाला दाखवते. तर ही छोटी जुडी अशी घ्यायची आहे आणि तिची मुळं जी आहेत ती आपण अशी एकसारखी कापून घ्यायची आहेत. ह्यामध्ये खूप बारीक अशी रेती असते कारण ही भाजी रेतीवरच होते. तर ह्याला बारीक अशी माती, रेती लागलेली असते. त्याच्यामुळे हिची मुळं स्वच्छ अशी काढून टाकायची आहेत. आपल्याला भाजीमध्ये वापरायची नाही आहेत. तर ही अशी कापून घेतलेली आहे आणि आता बघा हे सफेद भाग आणि भाजीची पानं जी आहेत ती आपल्याला भाजीमध्ये वापरायची आहेत. तर इथे छान अशी स्वच्छ झालेली आहेत, कापून झालेली आहेत. आता हे आपण ठेवून देऊया. अशाच सर्व मेथीच्या जुड्या ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. सर्व जुड्या मी अशाच कापून घेणार आहे आणि पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत. तर चला मी इथे सर्व जुड्या कापून घेते अशाच प्रकारे आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तुम्ही नळाखाली धुतलं तरी चालेल. मला दाखवायचं होतं म्हणून मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मेथी घालायची आहे आणि अशी पूर्ण तिला धुवून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जे मेथीचं बी असते ते सुद्धा भाजीला लागलेलं असतं ते सुद्धा काढून टाकायचं. रेती, माती वगैरे असते ते सुद्धा काढायची आहे. तर ही मेथी चवीला थोडी कडू असते. जशी आपण नॉर्मल मेथीची पानं ची भाजी करतो त्याच्यापेक्षा हिची चव थोडी वेगळी असते. तर इथे बघा पाण्यामध्ये मी स्वच्छ अशी धुवून काढलेली आहे. तर खाली मेथीचं बी राहिलेलं असतं आणि काही रेती, माती, कचरा असेल तो खाली राहतो. म्हणून अशी 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. आता मी ही मेथी एकदा धुतलेली आहे. परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये ही मेथी धुवून घेणार आहे. मेथीची भाजी बनवण्यासाठी हिला स्वच्छ धुणे खूप गरजेचं असतं. नाहीतर तुम्हाला खाताना ती कचकच अशी दातांना लागेल. म्हणून हिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्यामध्ये. इथे मी 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. परत नळाखाली सुद्धा हिला धुवून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण ही मेथी धुवून घ्यायची आहे. मेथी स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशी बारीक-बारीक कापायची आहे. त्याच्या काड्या ज्या असतात त्यासुद्धा बारीक कापायच्या आहेत, लांब ठेवायच्या नाहीत. तर 1-2दा अशी सुरी फिरवायची आहे परत आणि बारीक कापून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण मेथीमध्ये कांदा, लसूण, मिरची हे सर्व घालणार आहोत. तर इथे मी मेथी अशी कापून घेतलेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते आणि खूपच आरोग्यदायी आहे. त्यामुळे तुम्हाला जर का मेथी मिळाली तर तुम्ही अवश्य करा. बघा इथे मेथी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. आता आपण हिला फोडणी देऊया. फोडणीसाठी मी इथे पॅन घेतलेला आहे. कढई किंवा पॅन तुम्ही घेऊ शकता. यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे का आपण फोडणी देणार आहोत. फोडणी देण्यासाठी आपण एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. मिरची आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत.
त्या तेलावर सोडायच्या आहेत आणि 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर मेथीची भाजी जी आहे ती सोडायची आहे आणि परतून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये काही जास्त मसाले लागत नाही किंवा वाटण लागत नाही, टोमॅटो लागत नाही. फक्त आपण ही तेलावर कांद्यावर ही भाजी परतून घेतोय आणि आपले सुके मसाले काही टाकणार आहोत. जसं काय आता मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा एकदम पाव चमचा मसाला घालायचा आहे. मसाला जास्त घालायचा नाही, कारण आपण हिरव्या मिरचीवर ही भाजी करतोय. आणि पाव चमचा गरम मसाला आणि हे सर्व मसाले मिक्स करून भाजी चांगली परतून घ्यायची आहे. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये ही भाजी तुमची तयार होते. आता सर्व मिक्स झाल्यानंतर ही भाजी 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे. थोडंसं पाणी सुटेल ह्या भाजीला आणि नंतर परत परतून घ्यायची आहे. असं 2-3 वेळा करायचं आहे का भाजी खाण्यासाठी तयार. इथे बघा मी 2-3 वेळा झाकण देऊन भाजी अशी छान शिजवून घेतलेली आहे आणि ही भाजी आता आपली तयार झालेली आहे. तर अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाजी सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये काही जास्त मसाले वगैरे लागत नाही, वाटण-घाटण नाही. खूप जणांना ही भाजी कशी स्वच्छ करायची किंवा कशी करायची हे सुद्धा माहीत नसतं, म्हणून मी रेसिपी शेअर केली आहे. आता भेटूया आपण एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.